कोल्हापूर लोकसभेची निवडणूक सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे। या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा चेहरा असणारे हसन मुश्रीफ आपल्यासोबत आहेत, कारण ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर पूर्वीच तुम्ही म्हटलं होतं की शाहू महाराजांना निवडणूक लढायला नको, पराभव होण्याची दाट शक्यता आहे। काय आताची परिस्थिती आहे? तर मी त्यांना सांगितलं होतं किंवा एक आदर्श म्हणून आम्ही त्या व्यक्तीकडे पाहत आलेलो आहोत। पण छत्रपती शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये अशी आमची मनापासूनची इच्छा होती। ठीक आहे, आता ते रिंगणात उतरलेले आहेत। यावेळेला महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक हे चांगल्या मताने निवडून येतील। परंतु एकीकडे तुम्ही आदर्श म्हणता आणि दुसरीकडे तुमचा जो उमेदवार आहे तो थेट म्हणतो की त्यांना साजेसं काहीच काम केलेलं नाही शाहू महाराजांना। आता हे बघा, एकदा निवडणूक म्हटल्यानंतर आणि एकदा रिंगणात आल्यानंतर आरोप प्रत्यारोप होत राहणार आणि हे टाळावं म्हणून तर आम्ही विनंती करत होतो त्यांना, महाराजांना। परंतु कोल्हापूर जिल्ह्यानं कुठेतरी पुढाकार घेऊन कुठेतरी एक महत्त्वाचा निर्णय घेणं अपेक्षित होतं असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे, परंतु ते झालेलं नाही आहे। जाणीवपूर्वक उमेदवार उभा करण्यात आला आणि जे शाहू महाराज लोकसभेमध्ये जाऊ शकत होते त्यासाठी अडचण निर्माण महायुतीने केली। खास करून तुमच्यावर आणि महत्त्वाचे जे तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले नेते त्यांच्यावर आरोप आहे। कशाचा काय आरोप आहे? की महाराष्ट्रातून कोल्हापूरची एक गादी जी आहे, महत्त्वाचा चेहरा आहे शाहू महाराजांचा, जो लोकसभेमध्ये गेला असता ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना लढू नका म्हणत होता त्या पद्धतीनं समोरून देखील म्हणण्यात येत होतं की संजय मंडलिकांना कुठेतरी माघार घ्यावं, सामंजस्य दाखवावं। असं पक्षी राजकारण असं होणार नाही ना। ते आता स्वतः खासदार आहेत, ते महायुतीचे उमेदवार आहेत, असं होणार नाही ना। मग राज्यसभेवर पाठवायला काय झालं होतं? त्यांना द्यायचा होता सन्मान तर राज्यसभेवर पाठवू शकला असतं काँग्रेसच्या उमेदवाराला काही मोठ्या लोकसभा लढवायची नसल्यामुळे महाराजांना पुढे केलेलं आहे। म्हणजे आपला पराभव दिसत असल्यामुळे कुठेतरी महाराजांना उभं आपल्याला ही वेळ येऊ नये म्हणून त्यांना पुढे केलेलं आहे। सतेज पाटलांवर सध्या प्रचंड प्रमाणामध्ये लक्ष केंद्रित। तर ठीक आहे ना, सगळं मी केलेलं आहे। कुणी करावं हा भाग वेगळा आहे, कारण निवडणुकीमध्ये कुणाला तर नेतृत्व घ्यावं लागतं, काम करावं लागतं। आपण काम करतोय। परंतु उमेदवाराच्या मुलानं ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं, या स्टेटमेंटच्याबद्दल तुमचं काही बोलणं झालं का की अशा पद्धतीची खालच्या पातळीची टीका योग्य नाही आहे? ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये टीका होते असंच कुठंतरी कित्ता आता तुमच्याकडून देखील इकडं कोल्हापुरात गिरवला जातो। इकडं शरद पवार गटाकडून टीका होत आहे तर तिकडं तुमच्याकडून होती। आणि काय झालेलं आहे की एकदा निवडणूक सुरू झाली की लोक चर्चा आपापल्या परीनं, काही लोक बोलणार, काही आरोप प्रत्यारोप होणार, त्या पद्धतीनं आपण घेण्याची आवश्यकता आहे। आता त्यांच्या चिरंजीवांनी जे वक्तव्य केलं आहे किंवा जे वक्तव्य होऊ नये असं वाटत होतं, यासाठी आम्ही महाराजांना म्हणत होतो की ही एकदा कुस्ती एकदा मैदानात आलं की माती लागणार, टांग मारली जाणार, काय काय होणार सगळं। आता त्याला इलाज नाही ना। समरजित गाडग्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की खरे गादीचे वारसदार हे समरजित गाडगे आहेत। खरं तर काय नेमका इतिहास आहे, काय नेमकी सत्यता आहे? संजय मंडलिकांना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। नाही, तसं नाही। ते खरे वारसदार हे जनक घराण्याचे आहेत, ते काय वारसदार नाहीत। वारसदार जे होते की ज्याला हा प्रश्न ज्यावेळी निघालेला होता त्यावेळेला विजयमाला राणीसाहेबांना आपल्या मुलीचा मुलगा दत्तक आणावा अशी त्यांची इच्छा होती। जे धुळ्याचे आपले काय नाव त्यांचं, कदम मांडले जे आहेत त्यांना, आणि शहाजी महाराज छत्रपती जे होते त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना दत्तक घेतलं। हा वाद आहे। त्यामुळे खरे वारसदार जे आहेत तो वाद तसा नाही। त्यावेळेला जो वाद झाला होता तो असा वाद झाला होता। महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे। खरं तर आत्तापर्यंत एकही मुस्लिम चेहरा महायुतीकडून नाही आणि महाविकास आघाडीकडून देखील महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाही। आता मला काही त्याची माहिती नाही, मला त्याची काहीच माहिती नाही। आम्ही आपलं कोल्हापूरच्या 2 जागा कशा निवडून येतील यासाठी जीवाचं रान करतो आहे। किती लीड मिळेल तुमच्या तालुक्यात? आमच्या तालुक्यातच 1 लाखाचं मताधिक्य मिळालं पाहिजे अशी आमची इच्छा। आज जाहीरनामा प्रसिद्ध होतो आहे। एकीकडे जाहीरनामा प्रसिद्ध होत असताना दुसरीकडे लोकसभेच्या सभांची देखील जोरदार चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे। आपण इतरत्र कुठं सभेला जाणार आहात का? कारण राष्ट्रवादीचे सध्या जी नेते आहेत हे फक्त राष्ट्रवादीचे जिथे उमेदवार आहेत तिथंच पाहायला मिळतात। नाही, आता मी कोल्हापूरच्या दोन्ही जागा ह्या शिवसेनेच्या आहेत। शिरूर आणि रायगड ही 2 माझ्यावर जबाबदारी आहे। त्या 2 आणि कोल्हापूर 2, 4ची जबाबदारी माझ्यावर आहे। राष्ट्रवादीची किती जागा येतील? आता राष्ट्रवादी जर 5 आहेत ना, 5च्या 5 येतील। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 5ची जागा निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास बोलताना हसन मुश्रीफ यांना व्यक्त केला आहे। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा
उघडा डोळे बघा नीट.